प्रधानमंत्री आहेत देशाचे, त्याच्यामुळे त्यांचा मान सन्मान केला पाहिजे. पण मी अतिशय प्रांजळपणे, माझं पुरं स्टेटमेंट ऐकलं, मी अतिशय प्रांजळपणे एक गोष्ट म्हटली की ते वयाने पदाने सगळ्यांनीच मोठे आहेत, त्याच्यामुळे मोठ्या माणूस एखादा काही बोलला तर त्याच्यावर बोलणं योग्य नाही. पण मी अतिशय प्रांजळपणे अमित शहाजींचं एक वाक्य मला असा वेळेस आठवतं. अमित शहाजी आम्हालाच उद्देशून बोलले होते की जेव्हा एक बोट तुम्ही माझ्याकडे दाखवता तेव्हा 3 बोट ही तुमच्याकडे दाखवतात. मला व्यासपीठावर कोण कोण बसलं होतं माहिती नाही, पण मी विचार करते त्याच व्यासपीठावर किती घराणेशाहीचे लोक असतील. मी बाहेर होते राजाला, तुम्हीच मला मार्गदर्शन करा की त्या व्यासपीठावर किती घराणेशाहीचे लोक. मी फोटो काढून बघा, नाशिकला होता ना कार्यक्रम, 3-4 तर असतीलच ना. मंत्री होत्या का तिथे? आणि भारतीताई, म्हणजे 4 मेन. अजून कोण असतील? भुजबळ साहेब असतील. आता तुम्हीच हिशोब करा ना, डायसवर तुम्ही मला सांगा कोण कोण होतं. आपण हिशोब करूया, तुम्हीच मला गाईड करा ना. फोटो काढा, आपण चर्चा करू. लेट्स गो बाय डेटा. आरोप प्रत्यारोप खोटे खोटे नाही करत मी कधी. लेट्स गो बाय डेटा. डेटा वाईज जाऊया. फोटो आला का? एक एक नाव घ्या. हा, सीएम आणि त्यांचा मुलगा. करेक्ट. 1. हा, म्हणजे असं करूया, घराणेशाही आणि नो घराणेशाही. ओके, हा राईट हँड घराणेशाहीचा आणि हा नो घराणेशाहीचा. तर मुख्यमंत्री, त्यांचा मुलगा राजकारणात. पुढे घराणेशाही, 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 घराणेशाही. पहिली 5 नावं तुम्ही घेतली ती सगळी. आहो, असं काय करता? करेक्ट. माझं काही चुकतंय का? माझं काही चुकतंय? हरकत नाही. व्हिडिओवर तर 5 नेते दिसले ना बसलेले. पार्लमेंटरी अफेअर्स मिनिस्ट्री देतो तो भारतीय जनता पक्षाचा, आणि मेघवालजी पार्लमेंटरी अफेअर्स मिनिस्टर आहेत, तेच त्या कमिटीवर आहेत. मी डिफेंड करत नाही घराणेशाही, पण एखाद्या कुटुंबात एखादा मुलगा किंवा मुलगी, डॉक्टरचा मुलगा डॉक्टर झाला, इंजिनियरचा इंजिनियर झाला, डेंटिस्टचा डेंटिस्ट झाला, वकिलांचा वकील झाला, तसंच आमच्या मध्ये लोक ठरवतात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.